बाईकचं नाव भारी ठेवलं आहे, नील वज्र, जबरदस्त नाव ठेवलं आहे त्याने. म्हणजे त्याच्या मनातलं काय होतं काय माहीत नाही, कुठून शोधून काढलं, पण जे बाईकला शोभेल साजेल असं नाव ठेवलेलं आहे. आली आपली कणकवली, आली आपली कणकवली. हे वागदाला जोड गेला, वागदा गाव. जसं आपलं आता कामावर जायला सुरुवात होणार तशी या बघा कॉलेज चालू झालं, कॉलेज शाळा चालू झाल्या. आजपासून पोरं वैतागणार. 10 दिवस मजा केलेली धमाल, इकडे तिकडे आरत्या भजनं, आता वैतागणार आजचा एक दिवस. 10 वाजलेत, पेटपूजा झाली आणि आता निघवले. पाऊस थोडा कमी झाला आहे, पण रेनकोट काढायला भीती वाटते, कारण पावसाचा भरोसा नाही. पुढे भेटला तर परत थांबण्यात ना टाईम वेस्ट जातो, मग तो रेनकोट घाला. त्यापेक्षा म्हटलं रेनकोट असू दे बाबा, बघू 1-2 तास राईड केल्यानंतर वाटला बाबा पाऊस नाही तर मग काढू. बाकी आपले रायडर सगळे बिझी आहेत आता, चेन लूप वगैरे करत आहेत. आणि इथे ह्या हॉटेलमध्ये आम्ही मस्तपैकी नाश्ता केला. चला का ना, होय चल. पाऊस नाही बघ, रेनकोट घातले आणि पाऊस गेलो. होय ना, आता एवढ्यात नाही घात नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्धमंगलवनादा, प्रवास सुखाचा होऊ दे. चला शुभ सकाळ मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आपल्या वॉन्डर विथ सिद्धेश या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, परतीचा दिवस आहे आज आणि गणपती बाप्पा गेले गावी आणि आपण चाललो आहे परतीच्या प्रवासाला. कुडाळ टू डोंबिवलीचा आजचा प्रवास आहे. आणि सकाळी सकाळी जोरदार मुसळधार पाऊस होता गावी आणि काल थंडी वाजत होती. रात्री एवढी थंडी वाजत होती की पडल्या पडल्या झोप लागली आणि मस्त झोप लागलेली, हे उठायलाच होत नव्हतं. सकाळी निघताना पाऊस, म्हणून मी रेनकोट घातला. आज गाडी भरपूर लोडेड आहे, म्हणजे बॅगमध्ये एवढं वजन आहेत ना, खूप काय काय सामान आहे. आणि परत प्लस कणकवलीला पण मला थांबायचं आहे, सासू सासऱ्यांकडे पण 5 मिनटासाठी काहीतरी त्यांनी पण घेतलं आहे खाऊ, ते पण घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आज गाडी फुल लोडेड, फुल हेवी झालेली आहे मस्तपैकी. पण पाऊस भेटला नाही पाहिजे, कंटाळा येणार पाऊस भेटला तर. हो, वातावरण बघा ना काय झालं आहे मस्त आपल्या गावचं. आता काल गाडी वॉश, चेन लूप वगैरे सगळं केलेलं, पण चेन थोडी माझी लूज झाली आहे खूप. आणि आपले व्हिडिओ थोडा लेट येत आहेत, कारण आपल्या गावी नेटवर्क नसल्यामुळे मी अपलोड करू शकलो नाही. आणि पेट्रोल लो झालेलं आहे. मी बरोबर 6:37 बाहेर पडलो आहे घरातून सकाळीच. बघू आता किती वाजता पोचतो आहे डोंबिवलीला. आता माझ्यासोबत आज मंदार आहे आणि अनिल, जे राईडला माझ्यासोबत असतात कायम नेहमी ते. त्यामुळे ह्यावेळी म्हणजे जाताना मला गप्पा टप्पा मारायला कोणते आहेत माझ्यासोबत, नाहीतर काय आपला इंटरकॉम असतो. चला परत उद्यापासनं ऑफिस. आता परत गावी कधी यायला भेटते काय माहिती. आता मला वाटतं एवढ्यात तर नाही, बघू थंडीमध्ये एकदा एक फेरी मारायची, किंवा मग डायरेक्ट बघू डिसेंबर जानेवारीमध्ये, शिवरात्र आहे नाही, मग डायरेक्ट आपला ह्याला मेमध्ये. आता पुढच्या वर्षी आपले गणपती बाप्पा सप्टेंबरमध्ये येत आहेत, त्यामुळे मला वाटतं पावसाचं धुमशान नसणार. पण ह्यावेळी पावसाने खूप त्रास दिला बाबा, खूप खूप खूप. कारण नुसता कंटिन्यू येऊन जाऊन असा होता. थोडंसं ढग मोकळे दिसत आहेत, बघू नाही भेटलं तर खूप चांगलं होईल. यावर्षी मजा आली जरा, कारण पाऊस होता. काही मित्रमंडळी पण आले पूजे दिवशी, गणपतीच्या 10 दिवशी पूजा होती आणि भारी वाटलं. आता बघू, कारण काल मोस्टली बरेच लोक काल रिटर्न गेले संडेला आणि आजपासून काही लोक जॉईन होणार, कोण आज जाणार. काही लोक गणपती गेल्यानंतर थांबतात एक दिवस मस्त की मच्छी बिच्छी खाऊन. पण मच्छी खायला म्हणजे मच्छी खाण्यासाठी थांबण्यासाठी काय फायदा नाही, कारण मच्छी एवढी महाग असते ना त्या दिवशी बाबा म्हणजे खूप लुटतात, खूप म्हणजे खूप डबल भाव असतो मच्छीचा. मी काल गेलो, थोडीशी मच्छी घेतली, खाल्ली, आराम केला कालचा एक दिवस मस्तपैकी, झोपलो. जबरदस्त झोप लागलेली काल दुपारी रात्री.
मस्त झोप, कारण ती झोप आपल्याला मुंबईला भेटणार नाही. म्हणून म्हटलं एक दिवस आराम करू, रिलॅक्स एकदम आरामात, आणि मंडेला निघू. जसं आपलं आता कामावर जायला सुरुवात होणार तशी या बघा कॉलेज चालू झालं, कॉलेज शाळा चालू झाल्या. आजपासून पोरं वैतागणार. 10 दिवस मजा केलेली धमाल, इकडे तिकडे आरत्या भजनं. आता वैतागणार आजचा एक दिवस शाळेत जायला. मी कंटाळणार उद्या ऑफिसला जायला तसं. कारण 10 दिवसाचं जे म्हणजे वातावरण असतं ते निघून जाईपर्यंत थोडा टाईम लागतो. कारण आपल्याला कसं तरी मी शेवटचे 7-8 दिवस येतो, 5-6 दिवस येतो, पण मजा येते खूप. पण असं आता मी ठरवलं पुढच्या वर्षी थोडं लवकर यायचं आणि लवकर जायचं. बघू, कारण आपल्याला काही गणपतीला ना सुट्ट्या भरपूर भेटत नाही. बाकी इतर दिवशी सुट्ट्या भरपूर भेटतील, पण गणपतीला काय होतं सगळीकडेच गणेश उत्सव. आणि आपल्या मोस्टली कंपन्याने मराठी आपल्या कोकणातली मुलं जास्त असतात, त्यामुळे सगळ्यांकडे गणपती असतं. असं आहे आपला हा रोड. आता कसा आहे बघा, सुंदर रोड, मस्त मजा येते. हा झाडं मस्त टवटवीत झाली आहेत. आणि यावेळी बरीचशी लोक आलेली बाईक घेऊन. आमच्या गावात पण खूप लोक आलेली गाडी घेऊन. आणि येताना मस्त आलो मी, खूप म्हणजे 6 वाजता निघून 3:30ला टच झालेलो मी. एवढा सुसाट आलेलो, मजा आलेली. पण तो ग्रीन ह्यावेळी पण ना जे मुंबईवरून लोक आलेली गाड्या घेऊन तिथे त्या आज ह्यावर्षी पण खूप लोक आपल्या अशा रोडवर ना, गावच्या रोडवर खूप लोकांचे ॲक्सिडेंट झाले आहेत. खूप लोक अंदाज नाही रोडच्या बाहेर गेले आहेत गाडी घेऊन स्पीडमध्ये असताना. म्हणजे त्यांना ॲक्च्युली कळत नाही की बाबा आपण गाडी घेऊन येतो ना जेव्हा गावच्या ठिकाणी, आपल्याला जर अंदाज नसेल रोडचा वळणांचा तर आरामात सावकाश जा, काही घाई करू नका. पण हे लोक काय करतात, मोकळा रोड दिसतोय ना, खूप रोड चांगला दिसतो आणि ते एकदम ते अंगात त्यांच्या काय येतं काय माहिती, आणि एवढ्या स्पीडमध्ये गाड्या चालवतात पण त्यांना मग कंट्रोल होत नाही. कारण आपली वळणं अशी आहेत की जी छोटी आहेत पण ती खतरनाक आहेत खूप, आणि कंट्रोल होत नाही गाडी. आणि त्यामुळे काय होतं, जे आपले लोकल आपले बिचारे इकडचे आहेत, जे एका साईडने एका लेन पकडून जे चालत असतात सावकाश, त्यांना बिचाऱ्यांना हानी पोचते ती, आणि ते बिचारे कुठेतरी पडतात आणि ते उडत घाबरून आधी हे होतात तुमच्या त्या स्पीडमुळे. काय कारण काही जे 4 व्हीलरवाले आहेत ना मुंबईहून येतात ते एकदम सुसाट एकदम अंगावर येतात, डायरेक्ट अंगावर. म्हणजे काय त्यांना कळत नाही की बाबा, त्यांना वाटतं की ज्याला आमच्याकडेच गाड्या आहेत बाकी कोणाकडे गाड्या नाहीत, असं त्यांचा एक गैरसमज होतो. असं मला तर वाटतं जेव्हा गावी घेऊन येतात गाड्या तेव्हा एवढे सुसाट असतात. काय गरज आहे मला सांगा ना बाबा, तुम्ही कुठे काय तीर मारायला जाणार आहात का? एवढ्या स्पीडमध्ये तुम्ही गाड्या घेऊन जात आहेत. आपल्या गावी रोड टच घरं किती आहेत. कोणतरी अचानक बाहेर येतो, लहान मुलं आहेत, ह्याचा थोडासा अंदाज घ्यायचा. मी बघितलं खूप, म्हणून मी समोरूनच बघतो. 4 व्हीलर आली ना की MH बघतो, बाबा ही कुठला आहे, मुंबईचा आहे, आपण एका साईडला गप्प राहायचं. बाबा कसे कावळ्यांच्या मागे लागलेत कुठतरी. आपला हा रोड पण मस्त बनवला आता सिमेंटचा, पहिला डांबरीकरण होता. इथे कुठेतरी ना हॉटेल आहे, मस्त आहे हॉटेल आहे जेवायला. मला वाटतं मागे गेलं वाटतं. इकडे तहसीलदार ऑफिस आहे आणि आपण सरळ आता हायवेला लागणार. काय करू, पेट्रोल भरू का इथेच, काय समजत नाही का. पुढे पेट्रोल पंप हायवेला मला वाटतं भेटेल न भेटेल काय सांगू शकत नाही. काय करावं रे, काय करावं रे. अरे मला वाटतं हा पाऊस कणकवलीपर्यंत भेटेल मला 100%. बघा पुढे पण पाऊस आहे. आणि आपला मुंबई गोवा हायवे आज सुरुवात झालेली आहे, मुंबई गोवा हायवेला. आणि आज हायवे एकदम मोकळा दिसतोय, म्हणजे असं चाकरमानी कोण दिसत नाही मला जाताना मुंबईला. पूर्ण खाली रोड आहे. तर काय झालं, अच्छा खड्डे पडले. आता मला आता पेट्रोल पंप भेटला पाहिजे. इथे आता जवळ तर कुठे दिसत नाही आहे मला. ती लाईन बंद ठेवली आहे का कळत नाही. अच्छा तिकडचं काम चालू आहे काय, तिकडचं काम चालू आहे त्याच्यामुळे बंद ठेवलं आहे. आता हा डंपरला किती हळू चालला आहे बघ. बोलत चाललाय वाटतं फोनवर. हा तेव्हा फोनवर बोलतोय म्हणून हळू चाललाय. आला माझा रिलॅक्स मध्ये. ST आहे ही. अच्छा ST आहे, दिसलीच नाही लांबून. पावशी गाव, पावशीला बसलो. पावशी
कंदूर, पावशी, ओरोस. नशीब पेट्रोल पंप भेटला. आता कुठे घेऊ? बस चलो भाई, अभी टेंशन नहीं. टंकी फुल की एकदम टाकाटाक मध्ये. आणि आता आपली गाडी चालणार आहे 460 किलोमीटर चालेल आपली गाडी ह्या पेट्रोलमध्ये. बघू, म्हणजे जसं चालवण्यावर आहे, माझ्या स्पीडवर. जेवढा स्पीड ठेवेन त्याच्यावरती अवलंबून सगळं आहे. डबाक डबाक. काल हवा भरली फुल, पण असं वाटतच नाही काल हवा भरली, कारण एवढं वजन आहे आज. हा बाबा, नशीब पावसाने जरा विश्रांती घेतली आहे. आणि आपल्या राईड पार्टनरचा अजून काय कोणाचा फोन नाही आला आहे. काय समजत नाही, निघाले आहेत की सुट्टी मारली आज. कारण गावी आल्यानंतर पाय निघत नाही हे खरं आहे. त्यामुळे हे पहिले जे आले आहेत मंदार, मला वाटतं खूप वर्षानंतर, म्हणजे गणपतीला मला वाटतं जास्त येत नाही, पण ह्यावेळी खूप दिवसासाठी आला आहे. त्यामुळे एकदम रंगून गेला आहे तो. आणि बाईक घेऊन पहिल्यांदाच आला आहे. आपल्या मुंबई गोवा हायवेवरून पहिल्यांदाच प्रवास आहे त्याचा. मजा आली बोलतो, मजा खूप. कसं असतं की हायवे ना, जे रोड असतात, हायवे असतात, हे आपल्या मुंबई गोवा हायवेपेक्षा पण काही काही हायवे चांगले आहेत, मजा येते. पण ते आपलेपणा वाटतं, आपलेपणा. असे काही रोड असतात ते असं वाटतं की हे आपला रोड आहे, आपला आहे, माझा आहे असं वाटतं. तसा हा मुंबई गोवा हायवे आहे की ते आपलेपणा वाटतं गाडी चालवताना, बाईक चालवताना, की एवढं भारी वाटतं की असं वाटतं कुठेच नाही, हा माझा रोड आहे, मी आपला मस्त चालतोय बाईकने, माझा हा रोजचा आवडीचा रस्ता आहे. असा हे मुंबई गोवा हायवे आहे, म्हणून मला लय आवडतं हा. आली आपली कणकवली, आली आपली कणकवली. हे वागदाला रोड गेला, वागदा गाव. कणकवली कणकवली. गडनदी बघा, गडनदी. वा वा वा. पाणी कमी झालं फुक्कावून, आता पाणी जरा कमी आहे जरा. चला, आपल्याला आता हा ब्रिज नाही चढायचा आहे, आपल्याला आतमध्ये जाऊन ब्रिज खालून जायचं आहे. जरा सासू सासऱ्यांकडे जायचं आहे. वरती घरी तर नाही जाणार मी, बिल्डिंग खालीच बोलवलं आहे मी. म्हटलं ते जे पण काय ते घेऊन ये खाली, कारण वरती गेलो ना तर मला सगळं बूट बीट काढा. म्हटलं नको, त्याच्यात टाईम वेस्ट होणार. म्हटलं खाली घेऊन ये, खाली पटापट ॲडजस्ट करतो मी टँक बॅगमध्ये, नाहीतर मागे कुठेतरी. मग आपलं फुल अँड फायनल झालं लगेच, तर फटाफट आपण निघू शकतो. कणकवली 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 कणकवली. कुडाळ कणकवलीमध्ये ना आता एवढ्या मस्त मस्त बिल्डिंग्स, टॉवर झाल्या आहेत ना, जबरदस्त. सेम मुंबईचा भाव चालला इकडे. आणि बरेचसे लोक जे रिटायर होत आहेत ना, ते आपलं इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवत आहेत फ्लॅट. आणि काही काही लोक राहत आहेत पण इकडे, मस्त काही रिटायर होऊन येतात गावच्या घरी. कसं असतं, गावी सणासुदीला राहतात, पण इतर दिवशी इथेच राहतात, म्हणजे त्यांना सगळं जवळ पडतं म्हणून. ठीक आहे ना, आता काय त्यांना आरामच रिलॅक्स करायचं आहे. 30-35 वर्ष मेहनत घेतात हे लोक, आणि रिटायरमेंटनंतर गावी येऊन असं काहीतरी आराम करतात. बेस्ट आहे ते. ॲक्च्युली गव्हर्नमेंटवाल्यांची ही एक सर्विस, म्हणजे ती एक भारी आहे गव्हर्नमेंट जॉब्सवाल्यांना. प्रायव्हेटवाल्यांचं हालत खराब. प्रायव्हेटवाल्यांना शेवटपर्यंत मिळायला पाहिजे, शेवटी भेटणार तर काय नाही. जोपर्यंत कामावर जाणार तोपर्यंत तुम्हाला पगार भेटणार, असं आहे प्रायव्हेटवाल्यांचं. चला, कॉलेजवाले निघायला लागले, कॉलेज स्कूल चालू झालं. चला, आली बाबा, आपली बिल्डिंग आलेली आहे. वरतीच घेऊया अशी. केवढी बाईक वाटते बघा, मोठी. हो हो हो, सुंदर. कवर पण मस्त आहे, वॉटरप्रूफ फुल्ली, पाणी जात नाही अजिबात. जास्त आहे, मोठं चला मग येते. तुम्ही आता कधी दिवाळीत हां. चला, भाई बाबा बाबा, आता जबरदस्त वजन झालं आपल्या गाडीवर. एक नंबर भाई, एक नंबर. टँक बॅग केवढी झाली बघा, आता 6पर्यंत आली टँक बॅग. सकाळी एवढी नव्हती, पण काय आता ठीक आहे, सासूने दिले, नाही बोललं पाहिजे, नाही तर बाबा बायको खाईल मला.
आणि ती आवडीने देते, प्रेमाने देते सासू, काही ना काहीतरी दरवेळी जेव्हा मी येतो तेव्हा. म्हणून मी जाताना इथं येतो, घेतो आणि निघतो इथून. आता मंदार भाऊचा अजून फोन नाही आला आहे. भाई आला आहे की नाही कळत नाही मला, बघू. हे बाजारपेठ सोडून पुढे जाऊन त्याला कॉल केला पाहिजे. मंदार अजून पोचला नाही, फोन केला पाहिजे त्याला. तिथे पुढे थांबतो थोडा वेळ, त्याला पहिला फोन करतो. मला वाटतं पोचला नसेल, लेट उठला असेल म्हणून त्याला टाईम झाला असेल. गावी उठायला होत नाही, हा प्रॉब्लेम आहे. चला इथे लावूया आपण साईडला गाडी. 8 वाजले बरोबर परफेक्ट. हां रे 8 वाजून नाही हां बरोबर 7:58 झाले, 8 वाजलेत. आणि ट्रिप 0 नाही केली यांची. आता ट्रिप 0 करावी लागेल मला. इथे मी विसरलो येताना. चला ट्रिप 0 झालेली आहे आणि 7:58 8 वाजलेत आणि आम्ही कणकवलीला आहोत. आणि फायनली मंदार आलेला आहे. आता आपल्याला अजून एक पार्टनर भेटणार खारेपाटणला. आणि मंदारने फुल एकदम पॅकिंग कडक करून आलेलं आहे, सगळं ब्लॅक 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 ब्लॅक. आता आपलं पेट्रोल वगैरे, पेट्रोल भरलंच ना तो, आपलं पेट्रोल भरून झालेलं आहे. दोघांचे पण बाईक फुल लोडेड आहेत आज. आणि फायनली निघालो आहे परतीच्या प्रवासाला. भाऊ परतीचा प्रवास. की पावसाचा थोडंसं हे दिसतंय मला, वातावरण काहीतरी वेगळंच दिसतंय आज, रूप त्याचं. येताना पण होता, जाताना पण आज असणार अशी मला शक्यता दिसते. बघू आता. पुढे नसेल पाऊस, कारण गेल्या वेळी पण मी आलो ना आता येताना, तेव्हा मागच्या साईडला खूप होता पण इकडे नव्हता पाऊस. म्हणजे इकडे खूप होता तिकडे नव्हता असं. बघू आता आपल्याला कितपर्यंत पाऊस भेटतोय तो. आपला एक राईड पार्टनर आता इथे भेटणार, अनिल पुजारे. अनिल पुजारे प्लीज बाहेर या जरा रोडवरती, कुठे असाल तिकडे. एक पण दुकान खोललं नाही रे. त्याला इथून फोन मारूया आपण. सो मित्रांनो हे खारेपाटण आहे आणि खारेपाटणला आपला एक राईड पार्टनर भेटणार आहे, तो पण नीलादेवी मंदिरच्या इथे. आणि नीलादेवी मंदिर पुढे आहे. त्यामुळे खारेपाटणवरून जर कोण व्हिडिओ बघत असतील तर प्लीज एक कमेंट करा, म्हणजे मला समजेल बाबा आपला कोणतरी इकडे फॉलोअर्स सबस्क्रायबर आहेत. आता जे पण मला व्हिडिओ शूट केलेत घरातून निघाल्यानंतर ना, ते मला बघितले पाहिजे पहिले की बाबा शूट झालेत काय, आवाज येतोय काय, माईक बाबा ओके आहे काय. तर मी आपलं बोलत जाईन, बडबडत जाईन डोंबिवलीपर्यंत आणि नंतर मला समजेल रेकॉर्डच झालं नाही आहे. त्यामुळे तो एक पोपट होतो आपला, त्यामुळे ते एक मला चेक केलं पाहिजे आता थांबल्यानंतर. आणि दुसरी गोष्ट थोडं खायला घ्यायचं आहे, खाजं घ्यायचं आहे, गुळाचं खाजं. आणि थोडीशी पेटपूजा करायची आहे, कारण मी तर काय खाऊन निघालो नाही आहे. मंदारचं काय माहीत नाही पण मी तर खाऊन नाही निघालो आहे काय. त्यामुळे थोडीशी पेटपूजा. सासूने मला थोडीशी चपाती, 2 चपाती आणि चटणी दिली आहे. आता इथून राजापूर आहे 19 किलोमीटर आणि मुंबई आहे 414 किलोमीटर. 8:44 झालेत, म्हणजे 8:45 वाजलेत आणि आम्ही आता पोचलोय खारेपाटणला. आणि आपला अजून एक पार्टनर येतोय, तो म्हणजे अनिल. माझ्यासोबत राईडला असतो. मंदार मला भेटला कणकवलीला आणि मंदारने ह्या वर्षी खूप धमाल केली गणपतीला आणि त्याला गाव आवडलेलं आहे 100%. मला वाटतं जास्त करून तो गणपतीला येतच नाही, मला वाटतं तर मग ट्रॅव्हल्स किंवा हां असं. पण बाईकने तर पहिल्यांदा आला आणि मुंबई गोवा हायवेची ही पहिली राईड त्याची. त्यामुळे गाडीने पण खूप त्याला साथ दिली आणि गाडी पण भारी बनवलेली. आणि बाईकचं नाव भारी ठेवलं आहे, नील वज्र. जबरदस्त नाव ठेवलं आहे त्याने. म्हणजे त्याच्या मनातलं काय होतं काय माहीत नाही, कुठून शोधून काढलं, पण जे बाईकला शोभेल साजेल असं नाव ठेवलेलं आहे. आणि बाईक एकदम रॅपचिक बनवली, एकदम टुरिंग बाईक बनवलेली आहे. आणि माझी पण आज बाईक खूप लोडेड आहे, मस्त छान. जास्त पण वेट नाही. टॉप बॉक्समध्ये कपडे ठेवलेत, ह्याच्यात सगळं खाऊ आहे. काही नारळ बिरळ हे त्याच्यामध्ये काय बोलणार. आता आपल्या गावी आल्यानंतर त्याचा असा वापर करावा लागतो आपल्या टँकबॅगचा वगैरे. कोणतरी म्हणेल अरे तू रायडर आहेस काय, कोण आहे, पण आता गावी आल्यानंतर काय विलाज नसतो, ते सगळं देतात ते आपण घ्यावं लागतं मला. त्यामुळे तिन्ही बॅगमध्ये आज वजन आहे माझ्या. आणि बाईक एकदम छान दिसते आतापर्यंत, ओके आहे गाडी. फक्त चेन लूज झाली आहे थोडीशी, पण आता ती टाईट नाही करणार मी, सगळं आता मुंबईला गेल्यानंतर. बाकी वातावरण छान आहे. अधूनमधून पाऊस आहे, असा मुसळधार नाही आहे, रिमझिम पडत आहे. आणि समोर हे मंदिर आहे बघा, नीलादेवी मंदिर. आणि मला वाटतं हा अनिलचं घर किंवा जे पण सासरवाड असेल ते इकडे कुठेतरी आतमध्ये असेल, म्हणून आम्हाला त्याने थांबायला सांगितलं आहे. वातावरण छान आहे, रोड मस्त आहे, मजा येणार. फक्त आता पेटपूजा करायची, पण एवढ्यात नाही, थोडा वेळ अजून कवर करतो अंतर. आम्ही 9-9:30पर्यंत एक नाश्ता करू मस्तपैकी गरमागरम आणि त्याच्यानंतर परत डायरेक्ट जेवणाला थांबायचं आहे. वातावरण छान आहे, मजा येणार राईडला. येताना मी एकटा होतो,
मुंबईला जाताना माझे पार्टनर येते त्यामुळे मजा येते. पण ठीक आहे, एकटा असलं तरी आता कंटाळा येत नाही, कारण इंटरकॉम असल्यामुळे टाईम निघून जातो तेवढा गाणी वगैरे बोलत बोलत. ते एक बरं झालं आहे इंटरकॉममुळे, ते एक सोपं झालं आहे ट्रॅव्हल. बाकी आपले बाईक आपल्या छान दिसत आहेत, बाईक साथ पण खूप दिले आम्हाला आणि बाईक चालल्या पण खूप यावेळी माझ्या गावी आल्यानंतर. आता टाकी फुल आहे दोघांचे पण पेट्रोलचे, त्यामुळे आता थांबायचं नाही आम्हाला कुठे, डायरेक्ट आता नाश्त्याला थांबायचं आहे. बरोबर आमची 15 ते 20 मिनटं वेस्ट केली ह्याच्यामुळे. मला वाटलं हा मागून येणार म्हणजे आम्ही मागे थांबलो. आणि हे नीलादेवी मंदिर आहे, खारेपाटण गाव आहे आणि खारेपाटणच्या इथे आम्ही आलो आहे. आईच्या गावात एकदम फुल टॉप बॉक्स वगैरे लावून. हा झालं आता यूट्यूबवर जरा आम्हाला आता बंद करायला झालं वाटतं. तुमचा अनुभव घेऊन पण चांगलं आहे आमच्यासोबत. अच्छा हेच घर आहे इथे. मी म्हणते मला वाटलं कुठेतरी आतमध्ये आहे की काय. हा तुम्ही एकत्रच आलेलात का येताना. अच्छा आपला पार्टनरच आहे बिझनेस मध्ये. नाव आहे त्याचा मुलगा. इथेच जातात, इथेच घर आहे का यांचं. हे तुझ्या सोबत आले की इथे गाव आहे आपलं यांचं सातारा सांगली. हा बोललो चल बोललो कोकणातले गणपती दाखवतो. तर थोडं मजा आली त्यांना, पण थोडासा वेळ नव्हता आपल्याकडे. अजून 4 दिवस भेटले पाहिजे होते. 4 दिवस तरी कालच्या दिवसात 4 स्पॉट दाखवलेत. अच्छा त्यांना मजा आली बोलतो. तरी अजून बोललो पुढे राहिले बोललो पाठ करू खूप आहे तिकडे मालवण बिलवणला. निघूया. चला चला निघूया. वेळ खाल्लायस तू भरपूर. सकाळ ते आहे त्याच्याकडे गोळी आहे. नळ खाली झाला माझा. गोळी आहे माझ्याकडे. हाय तुला मग आता जे नाश्ता करायला बसलो. आता मी नाश्ता केलाय थोडंसं बरं वाटलं. तर सगळे आलेले आहेत. अनिल आला, अनिलचा मित्र पण आहे, एक्सपल्स रॅली आणि पल्सर असे आम्ही आता बरोबर 4 जण रायडर आहोत. आणि सगळे 4ही पण आम्ही लोक डोंबिवलीला जाणार आहोत. डोंबिवलीपर्यंत फुल मजा धमाल येणार आहे. आणि त्याबरोबर आपल्याला पावसाची साथ पण असणार अधूनमधून. आणि आपला मुंबई गोवा हायवे. आता मुंबई गोवा हायवे आपला खूप सुंदर झाला आहे. खूप एकदम म्हणजे बरेचसे खड्डे बुजवलेले आहेत. फक्त ब्रिज बाकी आहेत, जे खेड, चिपळूण, संगमेश्वर, सावर्डा ही जी लाईन आहे इकडचे ब्रिज फक्त बाकी आहेत. बाकी रोड एकदम टकाटक आहे. कारण जे बोंबाबोंब होती, मी जसं बोललो तुम्हाला येताना, जी बोंबाबोंब केलेली लोकांनी, एवढे खड्डे पडले तेवढे खड्डे पडले, हे झालं ते झालं. मला वाटतं गणपतीच्या अगोदर असेल, पण मी येताना तर एकदम मस्त रोड होता. म्हणजे मला एवढा पण काही त्रास नाही झाला. त्यामुळे आम्ही पहिले जे वाटूळ मार्गे वगैरे जायचो ना, ते मी तिथून गेलोच नाही उगाच. राजापूर आता इथून आहे 12 किलोमीटर, लांजा आहे 42. तर मला वाटतं आपण लांजालाच ब्रेकफास्ट करू मस्तपैकी. ब्रेकफास्ट म्हणजे काय मला काय जास्त खायचं नाही आहे, पण एक चहा वगैरे पिणार गरमागरम बस. अशी इकडे ये ना, मी घेतो खेचतो. ये हळूहळू ये. मित्रांनो बरोबर वाजले 9:30 आणि आम्ही लांजामध्ये पोचलो आहे. तर म्हटलं इथेच नाश्ता करून घेऊ थोडंसं, कारण म्हटलं पुढे कुठे थांबायचं नाही. पाऊस नाही तोपर्यंत पटापट नाश्ता करतो आणि निघूया पटापट. जे पण आहे ते खाऊ. 10 वाजलेत, पेटपूजा झाली आणि आता निघाले. पाऊस थोडा कमी झाला आहे, पण रेनकोट काढायला भीती वाटते, कारण पावसाचा भरोसा नाही. पुढे भेटला तर म्हणजे थांबण्यात ना टाईम वेस्ट जातो, मग तो रेनकोट घाला. त्यापेक्षा म्हटलं रेनकोट असू दे बाबा, बघू 1-2 तास राईड केल्यानंतर वाटलं बाबा पाऊस नाही तर मग काढू. बाकी आपले रायडर सगळे बिझी आहेत आता, चेन लूप वगैरे करत आहेत. आणि इथे ह्या हॉटेलमध्ये आम्ही मस्तपैकी नाश्ता केला. सुंदर नाश्ता, एकदम टेस्टी आणि चवदार होता. चहा पण छान होती, म्हणून आम्ही इथेच थांबलेलो. आता लांजा इथून 5 किलोमीटर आहे आणि आम्हाला सरळ जायचं आहे. वाटूळ मार्गे वगैरे साखरपा वगैरे काय करण्यात मजा नाही. आपला रोड आता ओके आहे. आणि आज आपल्या राईडला 4 बाईक आहेत. इकडे रॅली आहे हिरोची, आपला एक्सपल, इकडे पल्सर, KTM ॲडव्हेंचर आणि R15. आणि अनिल भाऊंचे मित्र आहेत आमच्यासोबत आज. आणि कोकणात आलेले गणेश उत्सव बघायला, कोकणातला गणेश उत्सव. आणि फुल रायडिंग गिअर्स घालून, म्हणजे हे असे रायडर वाटतात रे. आपण हे जॅकेट काढल्यानंतर आपण असे दिसतो एकदम, पण हे असे रायडर वाटतात हाईटने एकदम मस्त तगडे. आणि बाईक पण त्यांच्या हाईटच्या हिशोबाने बाईक पण भारी आहे.
त्यामुळे आज मजा येणार आहे. मी म्हटलं की आपण दोघे जण असणार, पण आपला अनिल भाई ॲड झाला आहे. थोडीशी तब्येत डाऊन आहे, पण आमच्यासोबत आल्यानंतर थोडा हॅप्पी झाला आहे तो. आणि पोटात कारण ते कसं गावी आल्यानंतर आपण अडपट सगळं खातो आणि जाताना त्रास होतो. त्यामुळे मजा येणार आहे. पाऊस तर आता थोडासा काय दिसत नाही आहे, पण बघू आला तर काय आपण काय थांबायचं नाही. आपल्याला निघतोय पेटपोळी झाली, आता डायरेक्ट आपल्याला थांबायचं आहे जेवायला भाऊ. आता मध्ये कुठे थांबायचं नाही आहे. हा काय रत्नागिरी क्रॉस केलेला आहे आम्ही, आणि रत्नागिरीनंतर थोडीशी कंडिशन खराब आहे. पुढे काम चालू आहे बघा. म्हणजे रत्नागिरीचं म्हणजे तुम्ही लांजा सोडलात ना की थोडं चालू होतं जरा. मला आता हे संगमेश्वरपर्यंत थोडं भेटणार, म्हणजे जास्त नाही, थोडं आहे.